यानंतरची बातमी आहे छावा संघटनेच्या अध्यक्षांसंदर्भातली। छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे आज अजित पवारांना जाऊन भेटणार आहेत। सकाळी 11 वाजता विजय घाडगे हे अजित पवारांना भेटणार आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगेंना जी मारहाण झालेली होती याच्या निषेधार्थ आज ते अजितदादांची भेट घेणार आहेत। सुरत चव्हाणांचं जरी निलंबन करण्यात आलेलं असलं तरी सुद्धा या संदर्भामध्ये ते अजित पवारांना आज भेटणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः विजय घाडगे आपल्यासोबत आहे। विजयजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये। आज तुम्ही अजितदादांना भेटणार आहात, काय त्यांच्याकडून मागणीची अपेक्षा आहे तुमच्याकडे? नाही, मी आज सकाळी 11 वाजता मला अजित पवारांकडून निरोप आलेला आहे की आपण पुण्यात भेटायचं। मी मुंबईला निघालेलो होतो काल लातूरून, परंतु रात्री मला 8च्या दरम्यान निरोप आला की अजित दादा उद्या पुण्यातच आहेत आणि सकाळी 11 वाजता भेटायचं असं ठरलंय। मी सध्या रात्रीच KM हॉस्पिटलला मी ऍडमिट आहे रात्री पुण्यामध्ये। सकाळी 11चा वेळ आहे, त्या टायमिंग मध्ये कुठं भेटायचं ते आता थोड्या वेळात ठरेल आणि त्या पद्धतीने भेटू। विजयजी, तुमची तब्येत आता सध्या कशी आहे आणि सध्या अजित पवारांकडे तुम्ही भेटायला गेल्यावरती तुम्ही त्यांच्याकडे काय मागणी करणार आहात? तब्येत तर त्रास होतोय, प्रचंड मारहाण केली त्या लोकांनी। मग ते त्याच उत्तर मला अजितदादाकडून पाहिजे की माझं चुकलं काय। मी तुमच्या पदाधिकाऱ्यांना, तुमच्या प्रदेशाध्यक्षांना मी निवेदन दिलं, माझं चुकलं काय? निवेदन देणं चूक आहे का लोकशाहीमध्ये? शेतकऱ्यांची बाजू मांडणं चूक आहे का? आम्ही शेतकऱ्यांची, गरिबांची पोरं आहोत। आम्हाला विनाकारण मारलं, एखाद्या माझ्या कार्यकर्त्याचा किंवा माझा जीवही त्या ठिकाणी जाऊ शकला असता। पण विजयजी, ही मारहाण जी तुम्हाला झाली ती नेमकी कोणाच्या सांगण्यावरनं झाली? तुमचा कोणावर संशय आहे का? माझा संशय तर राहणारच, कारण ज्या ठिकाणी मी निवेदन द्यायला गेलो होत्या सुनील तटकरेंना, निवेदन देऊन वापस मी आल्याच्या नंतर दुसऱ्या रेस्ट हाऊसला थांबलो। अर्ध्या तासानंतर मला मारहाण होती। म्हणजे ह्याच्यात काही नाही काही कट शिजला गेला। अर्ध्या तासानंतर जी लोक, आता कसं एखाद्या वेळेस त्या ठिकाणीच मला मारहाण झाली असं समजू शकलो असतं की रिॲक्शन आहे, परंतु तिथून आल्या येऊन मी अर्धा तास इकडे बसतोय आणि अर्ध्या तासानंतर पाठीमागून येऊन मला मारतात, म्हणजे ठरवून प्लॅन करून मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये सुनील तटकरे साहेबांनी नक्की त्या गुंडांना सूचना दिल्या की अशा पद्धतीनं करा। पण विजयजी, आता ज्या सुरत चव्हाणांनी तुम्हाला मारहाण केली त्या सुरत चव्हाणांचं अजितदादांनी निलंबन सुद्धा केलं, त्यांच्यावरती पक्षानं सुद्धा कारवाई केलेली, या कारवाईवरती तुम्ही समाधानी आहात का? अहो, तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे। पोलिसांनी कारवाई ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही। किरकोळ कलम लावून त्याला सोडून दिलं। त्यानं पक्षातून राहायला काय, काढलं काय, नाही काढलं काय, आम्हाला त्याची काय देणे की नाही। आमची मुख्य मागणी काय होती? कृषी मंत्र्याला घरी बसवा। आम्ही ज्या विषयाचं निवेदन घेऊन गेलो होतो कृषी मंत्र्यांनी, चुकीचा कृषी मंत्री भेटलेला आहे, त्या कृषी मंत्र्याला घरी बसवा ही आमची मुख्य मागणी होती। आमची काही सुरज चव्हाणला घरी बसवायची मागणी नव्हती। अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या लोकांनी मारहाण केलेली आहे, त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे। किरकोळ गुन्हे दाखल केले, म्हणजे पांढरपुरीवरती सुद्धा भांडणाला पोलिस चांगले गुन्हे दाखल करतात काय? पण विजयजी, ते तुमची माफी सुद्धा मागायला तयार होते, त्यांनी माफी सुद्धा मागितलेली आहे तुमची। नाही ना, कसं असतं एक लक्षात घ्या, ह्या राजकीय लोकांचा एक आहे धंदा बनलेला आहे काय, अगोदर सगळ्या गोष्टी करायच्या आणि मी पुन्हा म्हणायचं मी त्याचं समर्थन करत नाही काय, करायला तर हेच लावतात पण समर्थन करत नाही, पण नंतर मग माफी सुद्धा शब्द नाही, तो दिलगिरी शब्द आहे, दिलगिरी काय। हे चुकीचे लोक आहेत आणि यांना मस्ती सत्तेची आलेली आहे। मी अजितदादांना तेच विचारायचे मला की दादा, हे लोकांना कशाचा माज आलाय? नेमकं असं काय तुम्ही त्यांना टॉनिक दिले की एवढा माज करत सुटले ते महाराष्ट्रात? खरं, धन्यवाद विजयजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत आता बातचीत केली त्याबद्दल।
जर लातूर पोलीस प्रशासनाकडून मला न्याय मिळत नाही, आता 2 दिवसापासून मला सांगतात पूर्वनी जबाब घेऊन नोंदवून तुमचं जे काय म्हणणं आहे त्या पद्धतीने गुन्हा दाखल करू, अद्यापही माझ्याकडे पोलीस यायला तयार नाहीत. शेवटी मला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच जाऊन विचारायचंय, दादा आमचं चुकलं काय? तुमच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षाला आम्ही निवेदन देऊन काय चूक केली